तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं. हा, आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहित नसतं. आता मग तुम्ही काय मागणी करताय? अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही. व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते. मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? पाठवावं. आणि तसं मला वाटतं याचे असे इनपुट मिळत असताना जेल मधली डीएसबी काय करते? जिल्ह्याची डीएसबीचा तर नंतरचा विषय, परंतु जेल मधली डीएसबी काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोले मध्ये जेल में काय कोने कोने में हमारे जासूस है, तर जेलच्या कोने कोने मध्ये हे काय करत होते? आणि काल या चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा. संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर आहे. तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले तिथे गेल्यानंतर एका महिलेच्या नावानं एक गट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. तर त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये. तुम्हाला काय मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजारा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार. आपण जर बघितलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरल्याचं आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. जवळपास या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमकं? नाही काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल? त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही, पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय? या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निर्धारलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेल मधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबीयाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यात मुंबईला झाली होती. मी आजही त्याच्यावरती ठाम आहे. 14 ऑक्टोबरची इथली नाही 8 नाही 14 म्हणलेलं. हे बघा तारीख मागं पुढं होईल, मी त्याही वेळेस म्हणलेलं आहे.
माझ्याकडे जी माहिती आली ते 14 ऑक्टोबर ती ऑफिसवरती आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बंगल्यावर 19 ऑक्टोबर असं मी म्हणलो. तारीख कदाचित मागं पुढं होईल, परंतु SITच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही आणि त्याच्या अजून तपास पूर्ण झालेला नाहीये. संतोष देशमुखच्या खुनाचा तपास पूर्ण नाहीये, कारण प्रिलिमिनरीच ते चार्जशीट आहे. अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे, फायनल चार्जशीटचा हक्क SITने अबाधित ठेवलेला आहे. संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच आरोपी फरार झाले. त्याआधी काही महिलांची चौकशी बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन मध्ये झाली, जिथं CIDचा आणि SITचा लॉकअप करून केलं होतं. तर त्या महिलेमध्ये एका महिलेचा खून झालाय का? जी महिला जे आता तुम्ही जी बातमी वाचली कळममध्ये, बातमी वाचली, परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कुठलीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही. कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते. आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, सिटी पोलीस स्टेशन, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला मी, कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का, परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती, कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहेत हेच आरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे. कारण त्याचे ग्रामस्थांनी, मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती. आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला आणि माघारी आला. जे मारहाण झाली जेलमध्ये त्याच्या CCTV फुटेज तुम्ही पाहणार आहे, मागून येणार आहे? 100% जेल प्रशासनाला मागणार. माझं बोलणं झालं, मोमीन का काय नावाचे अधिकारी आहेत मुलांनीला बोललो मी, कारण बातम्या आल्याबरोबर मी तसं हे करतच नाही. ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला, मी त्यांना बोललो, नवीन अधिकारी आहेत मला वाटतं, पूर्वी पवार का काय जेलर होते, त्याच्यानंतर आणखी कोण होते, पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होतं. आणि आता जे आहे, मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं म्हणणार नाही, परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं, निर्डावलेले लोक असतील, कारण ते कोणते आरोपी बरोबर कोणाला चहा नाश्ता आमक टमक याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले लोक. मात्र अण्णा आपण जर बघितलं या प्रकरणात आता बबन गीतेंची एक पोस्ट समोर आली की अंदर मारना मरना सब कुछ माफ आहे, ते सुद्धा एका प्रकरणात फरार असलेले आरोपी आहेत. अशा पद्धतीने दुर्दैव आहे ना, दुर्दैव आहे. मग बीडचे SP ना काय, माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो, परंतु ते पण आरोपी आहे ना. मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे, कृष्ण आंधळेला कधी सापडायचे, आमचे SP फक्त पेपरमध्ये दिसतात का काय कधी कधी, असं वाटायला लागलं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की एका फरार असलेल्या आरोपीला जेलमध्ये काय चाललंय याची माहिती मिळते. जेलमध्ये झालेले मला वाटतं आमच्या आता पोस्ट आली, मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली, नंतर मी त्या मोमीनला विचारलं पत्रकारांकडून, आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता, त्यांनी माहिती दिली मला, तर ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली, नंतर मोमीनकडे कन्फर्म केली, मग बाईट द्यायला सुरुवात केली. आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं, पण तसं नाहीये.
जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे. अर्धमजल्यामध्ये दुर्दैवी प्रकार समोर आला. संपूर्ण मस्जिद जे आहे ते चिठ्ठीच्या काट्याने उघडून देण्याचा घाट घातला होता, मात्र तो यशस्वी नाही झाला. कसं बघता? काही अधिकाऱ्यांशी बातचीत झाली? मी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो. तिथले DYSP सिख मध्ये गेलेले आहेत. तर त्यांचं चार्ज आमच्या इकडच्या DYSP त्यांच्याशी मी बोललो. तो जो गव्हाणे नावाचा पोरगा आहे तो त्या कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणं नाही आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आहारी गेलेला आहे. आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर, आडगे का सागडे माझी जी माहिती ते सागडे आहे. तर हे एकदम फुल ड्रिंकर ऍटम आहे. आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा. त्या संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले. आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचं त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधी. त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले. हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य. परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे. तर त्याच्या पाठीमागे कोणी आहे का? तर काही नाही. मी माहिती पण घेतली, पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते 100% ड्रिंकर ऍटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला. त्याला लगेच पण पाहतोय सुरेश धसांची ही प्रतिक्रिया. बीडमध्ये जेलमध्ये ज्या प्रकारे महादेव गीते आणि कृष्णा आंधळे सापडत नाहीये, असा का सापडत नाही असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे सुरेश धस यांनी. तसंच बीडमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते आरोपींना, असा सुद्धा आरोप धस यांनी केलाय. प्रोड्युसरचं प्रमाणपत्र देखील समोर आलं. अहो संपत्तीची एवढी झाली, आकांकडे पैसाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आला तर मग तो निर्माता नाही व्हायचा तर काय होईल? निर्माता म्हणजेच प्रोड्युसर ना. पण काय, आणि ऑथेंटिक मला वाटतं त्यांना हे बी मिळालेलं आहे. कायमचं कार्ड, कायमस्वरूपीचे सभासदत्व त्यांना मिळालेलं आहे. ते मिळणारच ना, कारण पैसा हाती झाला. सगळं मालक जिल्ह्याचे बाप होते ना, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आपण ते महादेव मुंडे प्रकरणात आहोत. आतापर्यंत 8 पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, हे एसपींनी ठरवायला पाहिजे ना. मग तुम्ही सगळे लोक रोजच्या रोज म्हणतायत, परंतु मग सोशल मीडिया आणि ह्याचं आणि प्रत्यक्षात मग एसपी कसं काय बदलतायत माणसं? आणि ज्यांच्याकडे तपास दिला त्यांना एकाला सांगा ना. आणि माझ्याकडे आजही माहिती आहे काही आरोपी गोट्या गीते वगैरे काही नावाचे असे काही अधिकारी आहेत, ते आरोपी आहेत की ते आता परळीत सर्रास फिरतात. 2 तारखेला जामीन ठेवतायत आणि परळीच्या पोलिसांना सापडत नाहीत. मी सोडा, अंजली दमानिया, त्याच्यानंतर त्या दुसऱ्या तृप्तीताई देसाई, आणखी कोणी काही परळीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगितलेत का? नाही. एसपींचं काम नाही का त्यांना हे खरं आहे का खोटं आहे का बघायला? त्यांना परळीतून ह्याला हेडक्वार्टरला जॉईन करायला मग करतायत काय? आणि 8 पोलीस अधिकाऱ्यांचा पहिला एक कोण DYSP नेमला होता? चोरमले कुणी आणलेला आहे? चोरमले प्रत्यक्षात बघितलंय का तुम्ही? मला त्याचं वर्णन नाही करायचं. आणि तिथले जे ह्याचे संतोष देशमुखच्या खून प्रकरणानंतर मीनाका काय नावाचे आरोपी म्हणजे DYSP आहेत, त्यांनी कुणाकडून तरी बरीच काही मोठी रक्कम घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. हो, कोणतरी मीना आहेत. हा, ते मीना जे आहेत त्यांनी हे म्हणजे सुरुवातीला एवढं प्रकरण नाही, 9 तारखेला घडल्याच्या नंतर खरं हे उचललं गेलं 16 पासून पुढं. 12ला मी गेलो तिथं. माझ्या अगोदर प्रकाशदादा सोळंके आणि संदीप भैया क्षीरसागर गेलते, तिथले खासदार गेलते, मनोजदादा पाटील गेलते.
आपण पाहतोय सुरेश धसांची प्रतिक्रिया वाल्मिक कराडला आणि त्याच्या साथीदारांना महादेव गीते यांनी मारहाण केली होती जेलमध्ये, बीडच्या जेलमध्ये हा वादावादी झाली होती आणि मारहाण झाली होती, त्यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बीडच्या जेलमध्ये बऱ्याच कैद्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, तसंच आरोपी लातूर आणि बीडचे जेलच का मागतात, कारण त्यांना तिथे विशेष वागणूक दिली जाते, त्यांना आरामात आलिशान सगळे वागणूक दिली जाते आणि म्हणून त्यांना तिथे ठेवलं जातं आणि म्हणून सुद्धा आरोपी हीच मागणी करतात असं सुद्धा धस यांनी म्हटलेलं आहे. तर कृष्णा आंधळे